नागपूर पश्चिम मतदारसंघात प्रियंका गांधींचा भव्य रोड शो। काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन। नागपूरमध्ये भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। प्रियंका गांधीच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। नागपुरात महिला एसपी अदिता मोरेंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची हुज्जत। रस्त्यात थांबून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस पुढे ढकलत होते। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी शर्यत नाही, आमची शर्यत विकासाची। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। आम्हाला दम दिल्यास तुमच्या नाकातोंडात भुसा घालू, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। सरकार आल्यावर शिंदेंचं इतरांना जेलमध्ये टाकण्याचा उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता। माहीममध्ये राज ठाकरेंसोबत संवादात त्रुटी राहिल्या, काही बाबींवर वेळेवर चर्चा व्हायला हवी होती। एकनाथ शिंदेंची कबुली। अमित ठाकरेंनी डिपॉझिट वाचवलं तरी खूप, सदा सरवणकरांची अमित ठाकरेंवर टीका। दादरमधील सेना भवन समोरून सदा सरवणकरांनी रॅली काढली होती। महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नाही, वर्ध्याच्या आर्वीतील सभेतून बच्चू कडूंचा महायुती आणि महाविकास आघाडीला इशारा। 20 नोव्हेंबरला भाजपचं विसर्जन नक्कीच। राज्यात भाजप आणि ऐरोलीत घराणेशाही असलेला गणेश नाईक यांचं विसर्जन होईल। ऐरोलीतील सभेतून संजय राऊतांची टीका। नाना पटोले हे स्वयंघोषित मुख्यमंत्री, पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट। नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला। मी शरद पवारांची साथ सोडली नाही, सगळ्या आमदारांचं मत होतं, सगळ्यांच्या सह्या होत्या, म्हणून मी महायुती सरकारमध्ये गेलो। अजित पवारांचं पुण्यातील ढाकळे गावात वक्तव्य। राज्यात कुणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाही, एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे। म्हाड्यातील प्रचार सभेत नाव न घेता अजित पवारांना शरद पवारांचा सज्जड दब। अजित पवार कसं काय ठरवू शकतात, शरद पवारांनंतर तेच त्यांचे वारस, संजय राऊतांचा सवाल। पराभव समोर दिसत असल्यानं अजित पवारांकडून भावनिक आवाहन, खासदार अमोल कोल्हेंची टीका। केवळ इमारती बांधून विकास होत नसतो, लोकांची कामं करावी लागतात, कोल्हेंचा टोला। माझ्याकडे मागितलं असतं तर असेल नसेल ते मी सगळं हसत हसत दिलं असतं। खानापूरच्या सभेतून सुप्रिया सुळेंची खंत समोर। बाळासाहेब आणि शरद पवार हे कुणा एका घराची प्रॉपर्टी नाही, अजित पवार देखील शरद पवार यांनाच मानणारे, त्यामुळे शरद पवार ही प्रॉपर्टी आता जनतेची। उदय सामंतांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। म्हाडा मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पाटलांसाठी शरद पवारांची टेंभुर्णीत सभा। पक्ष फुटला त्यावेळी म्हाडाचा गडी कुठे गेला कळालंच नाही, पवारांची बबन शिंदेंवर टोलेबाजी। 1980 साली मला सोडून गेलेला एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही, म्हाड्यातल्या सभेत शरद पवारांनी सांगितली जुनी आठवण। शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर रोखलं, तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबून ठेवण्यात आलं। सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाची माहिती। ज्या शरद पवारांनी बारामतीत टेक्सटाईल पार्क उभारलं त्याच पवारांच्या पत्नीला आणि माझ्या मुलीला गेटवर अर्धा तास अडवलं, सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका। वृत्तपत्रातील जाहिरातीतून शिंदे गटाचा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न। मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मत बाळासाहेबांच्या विचारांना, मत धनुष्यबाणाला, अशा आशयाची जाहिरात। घड्याळाला मत दिलं नाही तर जेवायला देणार नाही, या राष्ट्रवादीच्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप। एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे अन्न नाकारू शकत नाही, निवडणूक आयोगाचं मत। काँग्रेसमध्ये कुणीही विचारलं नाही म्हणून शंभूराज देसाई आपल्याकडे आले होते, गद्दारी झाली तेव्हा हाच लांडगा सर्वात पुढे होता। पाटणमधल्या सभेत उद्धव ठाकरेंचे शंभूराज देसाईंवर टीका। उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक टीका करणं योग्य नाही, ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यांच्याकडे विकास कामांबाबत बोलण्यासारखं काही नसल्यानं ते टीका करतात। शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर।
शिवसेना नेते दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीची घोषणा। ही माझी शेवटची निवडणूक, माझ्या कुटुंबातून कोणीही माझा राजकीय वारसदार नसेल। केसरकरांकडून स्पष्ट, माझी मुलगी सोनाली माझ्या सामाजिक कार्याची वारसदार असेल, असंही वक्तव्य। मुस्लिम समाजानं वंचित बहुजन आघाडीला मत द्या। हिंगोलीतील सभेत प्रकाश आंबेडकरांची मुस्लिम बांधवांना साद। मराठा आरक्षणासाठी समर्थन देणार असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य। मालेगावमध्ये एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी यांच्या प्रचार सभेत ओवेसींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात रोड शो। अमृता फडणवीस देखील रोड शो मध्ये सहभागी। नागपुरात फडणवीसांच्या रोड शो मधील महिलांच्या हातावर भाजपच्या कमळाची मेहंदी। काही महिलांनी हातावर रेखाटला फडणवीसांचा चेहरा। नाशिकमधल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सभा। महानुभाव पंथाकडून पुणेरी पगडी घालून देवेंद्र फडणवीसांचा सत्कार। नाशिकमधील सभेत फडणवीसांनी दाखवला नोमानींचा व्हिडिओ। 2000 ते 2019 मधील दंगली दरम्यान मुस्लिमांवर दाखल झालेले सगळे गुन्हे मागे घेण्याची मागणी मवियानं मान्य केल्याचा फडणवीसांचा आरोप। तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो। चांदवडमध्ये फडणवीसांचा प्रचार दरम्यान मतदारांना राहुल आहेर यांना मंत्री करण्याचं आश्वासन। नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅगेची तपासणी, संपूर्ण हेलिकॉप्टरची देखील झडती। साक्री तालुक्यात बंद पडलेला साखर कारखाना लगेचच सुरू करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा। मनसे उमेदवार संदेश देसाईंच्या प्रचारासाठी राज ठाकरे वर्सोव्यात। मशानदेवी मंदिरात घेतलं दर्शन। यावेळी कोळी बांधवांकडून राज ठाकरेंचा सत्कार। चेंबूरमधील मनसेचे उमेदवार माऊली थोरवे यांच्या प्रचारासाठी रॅली। मनसे नेत्यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचाही सहभाग। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात मनसे चित्रपट सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर यांच्याकडून पूजा। अमित ठाकरेंचं मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी बाप्पाचरणी साकडं। नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री झाल्यावर आपली जात ओबीसी मध्ये बदलून घेतली। सोलापूरमधील पत्रकार परिषदेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीचा सिलसिला सुरूच। पालघरमध्ये विराज कंपनीच्या हेलिपॅडवर सभेआधी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी। माझी बॅग तपासल्यावर केवळ नंतर नाटकं करण्यासाठी सगळ्यांच्या तपासल्या, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। सरकार आल्यास वाढवण बंदर होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचं पालघरकरांना आश्वासन। तर बंदर आल्यास गुजरातसारखे ड्रग्ज महाराष्ट्रात येतील, ठाकरेंचा हल्लाबोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।